नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत. तर आत्ता झाले सकाळचे 11:15. आज एवढा भारी दिवस आहे सकाळपासून, सकाळी 8 वाजल्यापासून तर आत्ता 11 वाजेपर्यंत नाही का एकदम मंद गतीने एकदम रिमझिम जसा शेतकऱ्यांना पाऊस लागतो ना त्या टाईपमध्ये नाही का पाऊस पडून राहिला आहे. आणि आज सगळेजण नाही का हॅपी येतं. आणि मी आपल्या आजीला सकाळपासून काय काय काम करू लागलो ते तुम्हाला दाखवतो. आणि आपल्या आजोबांनी बघा आता काय केलं आहे. ऊन वारा पाऊस काही असू द्या, आपल्या आजीचं काम चालूच राहतं. आणि आत्ता आम्ही दोघांनी मिळून नाही का वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले. आणि तुम्ही भरपूर कमेंट केल्या होत्या वॉशिंग मशीनचा, आपण जो व्हिडिओ सोडला होता त्याला, की एकच पाण्याने धुतले नाही. त्या दिवशी पण 2 पाण्याने धुतले होते. आज पण नाही का 2 पाण्यानेच वॉश केले होते कपडे. पहिले नाही का डिटर्जंट वगैरे टाकून आणि त्यांच्यानंतर नाही का डिटर्जंटचं पाणी काढल्यानंतर स्वच्छ पाण्याने 2 बकेट टाकून वॉश केले तर त्याच्यामध्ये ड्राय करायचं ऑप्शन नाही आहे कपड्यामध्ये, फक्त धुवू शकतं. आपल्याला ड्राय हातानेच करावं लागतं. तर आजी बघा किती खुश झाली. आणि आज पाऊस पडून राहिला होता आणि या पावसामध्ये बघा आपल्या आजीला नाही का आज कपडे धुवावे लागले असते. भारी झालं बाई, लय छान झालेली आहे की बाई. पाऊस येतोय, धुणं धुवायची टेन्शन गेला. हे असं कपडे धुवून टाकले, एकदम स्वच्छ निघल्यावर काही पाहू शकताय. जसे आजी हाताने काढते त्याच्यापेक्षा भारी निघले कपडे, एकदम व्हाईट कपडे वगैरे निघले. आणि आपले आजोबा बघा झोपले शांत, कारण थंड वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळे सकाळी सकाळी नाश्ता वगैरे केला आहे, जेवण वगैरे केलं आहे, आता झोपलेत. आता सकाळी सकाळी मी नाही का तुमचा मूड थोडा फ्रेश करतो, कारण आता बघू शकतात थंड हवा सुटली आहे आणि पाऊस पडून राहिला आहे. हे बघा रिमझिम पाऊस चालू आहे. घरामागं आपल्या नाही का नांगरणी वगैरे झाली आहे. आजोबांनी त्यांनी नाही का टायमावरती नाही का नांगरणी वगैरे करून घेतली आणि आता पाऊस नाही का रिमझिम पडून राहिला आहे. तर एकदम मंद गतीने नाही का पाणी नाही का जमिनीमध्ये मुरू राहिलं आहे. आणि बघू शकता किती सगळं हिरवं हिरवं झालं आहे. पावसाचे छोटे छोटे कण पडते, एकदम भारी वाटतंय. आणि हा मेन गोष्ट तुम्हाला दाखवायची राहून गेली की त्या दिवशी आपल्या आजोबांनी जी मेथी टाकली होती ना, बघू शकता प्रॉपर सगळी उगली बरं का. हे बघा पूर्ण हिरवं हिरवं झालं आहे, अख्खी मेथी उगून आली आहे. आणि मेथी टाकायच्या पहिल्या दिवशी नाही का आजोबांनी त्यांनी वांग्याचे रोप वगैरे लावले होते, तर ते बघा ते पण उगून आले आता. आणि अजून कोथिंबीर नाही उगली, बस कोथिंबीर बाकी उगायची. आपलं शेवग्याचं झाड बघा किती उंच गेलं आहे, पार शेवरीच्या झाडापर्यंत गेलं आहे. हाईट भरपूर वाढली, आता शेंगा पण येतात त्याला. पेरू बघू शकता त्या दिवशीचा किती मोठा झाला आहे. आपल्याकडे नाही का पाण्याचा प्रॉब्लेम आला ह्या महिन्यामध्ये, तर हे झाड नाही का भरपूर सुकून गेलं होतं. आता पाऊस आला बघा किती मस्त आलं आहे, एकदम असं भारी वाटतंय ना. जास्त करून नाही का असं निसर्गरम्य वातावरणामध्ये काय आहे, एकदम ऑक्सिजन नाही एकदम फ्रेश भेटतो. बघू शकतो सगळे नाही का आपल्या साईडने पूर्ण झाडं येतं, त्याच्यामुळे नाही का एकदम स्वच्छ हवा भेटते इकडे गावाला. कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर चांगली झाली ना, शेवट पण चांगलाच होतो. त्याच्यामुळे आज आपल्या ब्लॉगची सुरुवात बी सकाळ सकाळ एकदम मस्त झाली आहे, तर आपलं शेवट पण नक्कीच मस्त होईल. तर बघू शकता वरतून पाऊस पडून राहिला आहे आणि खाली आपल्या आजी नाही का आजोबांसाठी चहा ठेवून राहिली. आजोबा आता उठले येतात म्हणजे चहा प्यायचा आहे. थंडी तेवढी वाजली त्यांना त्याच्यामुळे, आणि वयामानानुसार नाही का थंडी वाजते. तरी बसत होतं आपली आजी नाही का चहा मांडते आता गोळाचा. आजीने ते प्लेट ठेवले, वरतून गळतं आहे. एमसेल आणायचं माझ्याकडून विसरून गेलं, आता एमसेल घेऊन येतो आणि लावून देतो. झाला का रे चहा? नाही चाललं आहे, थांबा 5 मिनटं. थंडी वाजली काय? तरी बघू शकता आजोबांसाठी गरम गरम वाफा निघताना चहा घेऊन आली आपली आजी. दुखाच्या म्हाताऱ्याचं थंडी वाजू राहील त्यांना, चहा पिले जरा बरं लागत. मग वाफा बघ किती गरम येते. आणला प्या, तुला प्यायचं ना, तुला टाकलाय. हे बघा आजीने मला पण चहा ठेवला होता. तर या चहा घ्यायला बघा गरम गरम वाफा निघून राहिले. थोड्या थोड्या पडणाऱ्या पावसात चहा घ्यायला एक वेगळीच मज्जा आहे. पण खरंच गोळाचा चहा आणि पाऊस एक आठवणाचं राहील बनून. तर आता पाऊस पडून राहिला आहे. आता अक्षू माऊली काय करते बघू, पहिला अक्षूला फोन लावू, काय म्हणतोय बघू. तुम्हाला एक दाखवतो बरं का काय म्हणतो ते फोन उचलल्या. हॅलो, हा काय करतोय? अरे ये इकडं, तुला काय मिळलंय मोठं आज. काय रे? या तुला डाळिंब लावायचं शिकायचं आहे आपल्याला. ये हा का? हा ये डायरेक्ट राहणार. पाऊस आणि ते खतरनाक वातावरण आहे इकडे. बरं आलो. बरोबर ये लवकर. हा आता म्हटलं अक्षून ते काय करतात पावा, पण अक्षूनेच आपल्याला सरप्राईज दिलं आहे. अक्षून शेतात बोलवलं आहे
अक्सू आपल्याला काहीतरी दाखवू राहिल्या तर चला आता शेतामध्ये. तर चला आता दोघांना पण घेतलंय. चल अय इथंच कुठं पाणी अंगू पाडतो अजून. पाऊस लागलाच नाही ना मग. बसा बसले का. आता फायनली आलो होतो अक्षरच्या शेतामध्ये. हे होऊ शकतायत पूर्ण डोंगरामध्ये शेती बरं का. आणि हे इथं डाळिंब लावलेलं आहे. तर वरती काहीतरी चालू आहे तिकडं दाखवतो तुम्हाला. आता यांनी गाड्या आणल्या तिकडं पण रिटर्न जात्या का नाही माहीत नाही. एवढं चिकलं नाही ते ऑलरेडी पॅक झालेली आहे थोडी थोडी. काही नाही इकडे चपला सोडून दिलं आपण घ्यायचं का नाही. चल आपला पावाडा आहे. गाईज बघू शकता बघा पूजा वगैरे केली आहे. एकदम पूजा वगैरे करून काम चालू केलं बरं का. गॅस टाक्या तर बघू शकतात गाईज काय करू राहिला अक्षू. वृक्षरोपण आयुष्यात काहीच पुण्य नाही केलं पण आता झाडं लावून पुण्य करायचं आहे आम्हाला. डाळिंब लावून राहिले पूर्ण शेती अख्खी. ही बघायला बोलवलं आपल्याला त्यांनी इकडं. बघायला नाही बोलिलं काम करायला बोलिलंय. घ्या उचला कोर. प्रॉब्लेम झाला थोडा इथं बघू शकतात. सगळेजण मित्र आले आहेत. काहीच तुम्हाला असं वाटत असं नाही काही मित्र नाही का एवढे कामाला आले. कामाला नाही कारण कोणाचं जर गावाकडे असं काम जर असलं ना एक जणाचं तर सर्व मित्र नाही का एकत्र जातात. आणि जे काम नाही का दिवसभर जायचं असं ना 2-3 तासामध्ये कंप्लीट करून टाकतात. माऊली पण लागलं आता लावायला. लावले माझे अगोदरच नियोजन होतं. काल आम्ही आखून घेतलं सगळं लाईन आणि ते दुरेची साईन मापानी टेपच्या. आणि आज आता लागवड करत होतो मी डाळिंबाची. 10 बाय 13वरती लावतो होतं. याला नाही का पूर्णपणे नाही का सिस्टमॅटिक असतं. काल नाही का गुन्ह्या वगैरे काढून घेतला. जसं आपण घर वगैरे बांधायला नाही का गुन्ह्या काढतो ना त्याच प्रकारे नाही का झाडं लावायला पण गुन्ह्या काढावा लागतो. कारण काय होतं हे झाड आज छोटं आहे पुढं चालून नाही का मोठं होणार. त्याच्यामुळे नाही का ते ट्रॅक्टर वगैरे फवारणी वगैरे भरपूर काही येतं. तर नाही का त्याच्यामध्ये ट्रॅक्टर वगैरे शिरलं पाहिजे. तर आत्ता नाही का किती 10 बाय 13 10 बाय 13वरती लावून राहिले आता. म्हणजे असं ट्रॅक्टर बसल आणि असं पण बसल. तर बघू शकता हे बघा ह्या पद्धतीने नाही का आधी कट करून राहिले. तर जे पाठीमागचे मित्र आहेत ना ते येतात आणि डायरेक्ट नाही का प्लॅस्टिक काढून डायरेक्ट झाड लावून टाकता. व्ह्यू बघू शकता एक नंबर व्ह्यू झाला आहे बघा. पाऊन चक्की आहे वरती ढगं खाली पूर्ण काळी शेती आणि साईडने पूर्ण हिरवगार. तर बघू शकतात काहीच नाही का प्रत्येकाने नाही का वेगवेगळं काम नाही का वाटून घेतलं आहे. आता काही मित्र नाही का झाडं लावून राहिलेत तर काही मित्र नाही का खड्डे घेऊन राहिले. हे बघा आता आपण 4-5 वर्ष झाले समजे लोक डाळिंब लावित होते. आता आपण पण लावू. आणि हे डाळिंबाचं निसर्गाच्या भरोश्यावरती सारं हे असतंय. पाऊस होतो किंवा नाही होत. खरं कारण दरवर्षी पाऊस वगैरे नसतो. हा. जे काही असतं ना सगळं निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या जीव. आणि याच्यामध्ये नाही का विषय म्हणजे नाही का तेल वगैरे जर आलं ना जेवढी मेहनत केलेली ना पूर्णपणे वायाला जाते बरं हा, का. काहीच झाडं नाही डायरेक्ट उपटावं लागतं. हा म्हणजे त्यांनी आता जवळपास 4-5 वर्ष झाली आहेत आणि त्यांना जर भरपूर नाही का बागामध्ये तडजोड माहिती आहे तरी पण नाही का एक आता काय शेतकऱ्याचं जेवण शेतीवरच अवलंबून असतं. त्याच्यामुळे नाही का शेती सोडलं तर काही ऑप्शन नाही. आणि पण भुसार मालामध्ये आपण किती काही केलं तर काय होतं शेवटी नाही का व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर आपल्याला ते बोलते ते भावामध्ये विकावं लागतं. डाळिंब एक अशी गोष्ट आहे की ती नाही का आपण थोडंफार का आहे ना जेवढं आपला खर्च वगैरे निघून नाही का शेतकऱ्याचं जे काय कष्ट जेवढे लावलेलं असते त्यातून थोडंफार पैसा भेटतो. त्याच्यामुळे एक आशा असते म्हणून परत रिटर्न लावते ते. हो. तर काय जागसू म्हणान की आला आहे नुसता ब्लॉग वगैरे काढते झाडं पण नाही लावू लागला. आता थोडेफार झाडं वगैरे लावू लागतं त्यांना थोडी हेल्प पण होईल. आता माऊलीन मी मिळून झाड लावतोय. मला ब्लॉग पण काढायला लागेल तर दोन्ही हातांनी नाही जमणार त्याच्यामुळे झाड पण लावतोय. माती टाकतो मी. तू एक काम माती जागा आहे मग चालेल. तरी इथंच आता नाही का शेताला वगैरे खाणला आहे. आणि बघू शकता निसर्गरम्य वातावरण आहे. इथंच नाही का 2 किलोमीटरवरती नाही का वृद्धेश्वर देवस्थान आहे. तरी बघू शकता थोडं वाईट दिसत असेल ना इथं थोडी पक्की टाकलेली आहे काल गुन्ह्या वगैरे काढून. आणि नंतर आज झाडं लावली आहेत. आता झाडं लावल्यानंतर नाही का पूर्णपणे झाडं नाही का ठिबक टाकून घेते. कारण असं जर पाणी सोडायचं म्हटलं ना तर किती पाणी जरी दिलं ना तर शेवटपर्यंत सुद्धा जाणार नाही. पाणी संपून जाईल. पूर्ण झाडं नाही का ठिबकवरती जगतात उन्हाळ्यामध्ये. काही इकडं नाही का आता दिवसात जेवढं भारी बघायला वाटतं ना तेवढं रात्रीचा खतरा पण आहे बरं का. कारण इकडं नाही का पूर्ण डोंगर आहे आणि इकडे बिबट्या वगैरे आता जस्ट नाही इथं मोर वगैरे असणार आहेत. हे झाडं आहेत ना याच्यामध्ये मोर वगैरे असतात. तिकडे जाऊन दाखव. पाहिजे तुला. नको बाबा बिबट्या असू शकतो इकडं. कारण पाठीमागे नाही का भरपूर दिवसापासून इकडे बिबट्याचं नाही का वातावरण इकडे शेळी दिली आम्हाला सांगतोय. आतावरतून थोडा पाऊस पड राहिला आहे आणि शेवटचे नाही का 3 लाईन राहिल्यात फक्त. एंडच करायचं एंड बघा सगळं मित्रपरिवार ह्या की टीम आहे बरं का आमची.
हाफ चड्डीवाला घ्या पाहिला बाळू मस्त एन्जॉय घेऊन राहिलाय पावसात. आज सुट्टी लागली काय सगळे झाडं लावून झाले, शेवटची लाईन चालू आहे. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की तुम्ही जर असे जरी बघितले ना तरी झाडाची लाईन तुम्हाला सरळ दिसेल, आणि अशी बघितली ना तरी पण सरळ दिसेल. हे बघा एकदम लाईनशीर दिसते झाडाची लाईन. याच्यामुळे नाही का गुन्हा काढावा लागतो. हे बघा अक्षर गुन्हा काढून राहिलाय याच्या हातामध्ये नाही की बघा तार वगैरे. आता मोबाईलमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे, भरपूर पाऊस आलाच बऱ्याचा. आता भेटून जाणार आहे आम्ही सगळ्यात. बघा आजोबा कसं मस्त दर्शन घेत आहे. संध्याकाळचे 5 वाजले. दररोजचं नित्यनेमान दर्शन घेते बरं का. एकदम मोकळं थंडगार वातावरण आहे, एकदम मस्त हवा सुटलेली आहे. हे बघा आजोबा नाही का दर्शन घेतात. तर आज अक्षूच्या नाही का डाळिंब लावायचे होते, आणि तुम्ही बघितलं गावाकडे नाही का कोणाचं पण असं काम असं होतं, असं काही नाही आपल्या अक्षूचंच होतं. जरी एखाद्या मित्राचं जर काम असेल ना तर आम्ही सगळेजण मित्र जात होतो आणि सगळेजण मिळून काम करत होतो. असं म्हणजे पैशाने वगैरे नाही, फक्त एक मैत्री खातीर. तर आता आपल्या वॉशिंग मशीनचा जो ब्लॉग मी अपलोड केला होता ना त्याला भरपूर जणांची नाही का कमेंट आली आहे मशीन कितीला घेतलं आहे. तर ते घ्यावं तसे ते 6,000ला पण आहे, 7,000ला पण आहे आणि 10,000ला पण आहे. तर आपण नाही का ती 6,000ला घेतली आहे आणि ती नाही का 9 kgची आहे. त्याच्यामुळे ती 6,000 रुपयाला, आणि त्याच्यात नाही का जवळपास 10 पॅन्टी, परत 5 शर्ट, 2 साडी. तर आपण नाही का एवढं त्याच्यामध्ये 1 टाईम वॉश करू शकतो. तर परचेस करायचं असले तर मी तसं डिस्क्रिप्शन नंबर वगैरे दिलेला आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. पण नाही का मी इंस्टाग्रामला अपलोड करीन ना त्यावेळेस मी तुम्हाला तिथून पण लिंक वगैरे देतो, तिथून तुम्ही जाऊन घ्या. आणि मशीन खरंच चांगली आहे, म्हणजे जी गोष्ट चांगली आहे ना तिला चांगलंच म्हणायला पाहिजे, कारण ती वॉश वगैरे एकदम मस्त करते. आणि आजीचं आपलं भरपूर काम त्याच्यावर वाचलं आहे. मी भरपूर जणांची बघितली ती आधी रिव्ह्यू वगैरे बघितले आणि त्याच्यानंतरच परचेस केली. मला ती भारी वाटली म्हणून म्हटलं चला आपली छोटीतली छोटी आणि आपल्या बजेटमध्ये पण बसते, त्याच्यामुळे आजीला घेऊन दिली मी ती. आणि मी अजून एक कमेंट वाचली आहे की नाही का गावचा ब्लॉग बघायचा तुम्हाला पूर्ण गावाचा. तर आत्ता नाही का थोडं पाऊस चालू झाला आहे, अजून नाही का थोडे पाऊस होऊ द्या, पूर्ण गावचा हिरो होईल ना, मी पूर्ण गाव दाखवतो तुम्हाला. मला ते एकदम मस्त ब्लॉग बनवून दाखवायचं तुम्हाला. तर आता जाता जाता एवढंच म्हणा की आपल्या हक्काची फॅमिली अजून पण जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये ॲड व्हा. आणि आजच्या ब्लॉगबद्दल तुमच्या सर्वांची परत एकदा माफी मागतो, कारण पाऊस असल्यामुळे जास्त शूट नाही करता आला, त्याच्यावर माफ करा. तर भेटून द्या लवकर. तुम्हाला सांगून गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि हॅपी राहा.